उमेदवारी न मिळाल्यामुळे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे। विक्रोळी विधानसभा शाखा क्रमांक 120 चे शाखा प्रमुख निलेश दशरथ पोहकर यांनी राजीनामा दिलेला आहे। शाखा समन्वयक तुकाराम चौगुले, महिला विधानसभा संघटिका सुनीता म्हेत्रे यांनी राजीनामा दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे आणि स्वतः निलेश पोहकर आपल्या सोबत आहेत। विक्रोळी विधानसभा शाखा क्रमांक 120 चे ते शाखा प्रमुख आहेत। निलेश जी, आपली नाराजी समोर आलेली आहे, कशामुळे ही नाराजी आहे? का तुम्हाला अपेक्षा होती इथे तुम्हाला उमेदवारी मिळेल अशी? काय घडलंय नेमकं तुमच्या सोबत? निलेश पोहकर जी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? पोहोचतोय बोला। तुमच्या मतदारसंघात नेमकं काय घडलंय? तुमची नाराजी कशामुळे? तुम्ही राजीनामा का दिलाय? विक्रोळी विधानसभा प्रभाग क्रमांक 120 गेले 8 दिवसापूर्वी पक्षश्रेष्ठींकडनं आम्हाला विचारणा करण्यात आली की पोहोचतोय बोला, सलग बोला। पक्षश्रेष्ठींनी गेले 8 दिवसापूर्वी आम्हाला एक आदेश दिला की जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामधून आपण एका नावाची आम्हाला पाठवायचं आहे। ज्यावेळेस आम्ही सर्व उमेदवार एकत्र बसलो त्यावेळेस आमच्यामध्ये एकमत झालं। त्यानंतर आम्ही पक्षश्रेष्ठींकडे आमचे सन्माननीय शाखा समन्वयक चौगुलेजी यांचं आम्ही नाव पक्षश्रेष्ठींकडे दिलं। परंतु आज जो पक्षाने अनपेक्षितपणे जे नाव आज सकाळी जाहीर केलं ते अतिशय आम्हाला सुद्धा एक मनाला कुठेतरी जिव्हारी लागला विषय। कारण गेले कित्येक वर्ष आम्ही या संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे आणि जर काम करत असताना जर शाखा प्रमुख म्हणून माजी शाखा प्रमुख कुराडे असतील, या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी विश्वासात न घेता जर पक्षाने जर एखादा उमेदवार जाहीर करते वेळेस कमीत कमी आम्हाला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होते की सदर उमेदवाराला आम्ही उमेदवारी देत आहे। आणि उमेदवाराची जर आपण पार्श्वभूमी पाहिली, या उमेदवारांनी सन्माननीय सुनील भाऊ राऊत यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गद्दारी केलेली आहे। सन्माननीय खासदार संजय पाटील साहेब यांच्याही निवडणुकीला गद्दारी केलेली आहे। त्याने विरोधकांकडून पैसे घेतले आणि जर अशा उमेदवाराला जर पक्ष तिकीट देत असेल तर कुठेतरी आमच्या हा शिवसैनिकांच्या जिवारी लागलेला हा प्रश्न आहे। बर, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांना उमेदवारी द्यायला नको होती। मनसेसोबत झालेली युती तुम्हाला पटलेली आहे का? आवाज परत बोला। मनसेसोबत झालेली युती तुम्हाला पटलेली आहे का? आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर झालेली युती ही आम्हाला मान्य आहे। कारण मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज हा बुलंद राहायला पाहिजे या मताचा आम्ही आहोत। परंतु आवाज येत नाहीये। बोला, तुमचं विधान, तुमचा मुद्दा पूर्ण करा। युती मान्य आहे। बर, पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यांनी आतापर्यंत गद्दारी केली त्यांना तुमच्या इथे उमेदवारी दिलेली आहे? मला आवाज येत नाहीये। पोहकरजी, धन्यवाद, आपण आपली व्यथा आमच्या समोर मांडली त्याबद्दल।